श्री स्वामी समर्थ. तर पहा, आज आपण अस्तरवरती कसं कटिंग करणार आहोत. तर हे कटोरीचं माप आहे. तर पेपरवरती न कटिंग करता डायरेक्ट आपण अस्तरवरती कटिंग करतो. तर या ठिकाणी उंची घेतलेली आहे 15, पुढची उंची घेतलेली आहे 15.5. तर अशा प्रकारे आपल्याला मागच्या उंचीपेक्षा समोरची उंची अर्धा इंचाने वाढवून घ्यायची आहे. असं आपल्याला ते आखून घ्यायचं आहे. नंतर या ठिकाणी आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 आणि शोल्डर घेतलेली आहे 3.25 आणि मुंडा घेतलेला आहे आपला 6. तर पहा, अशा प्रकारे पुढचा पण मुंडा आपल्याला आखून घ्यायचा आहे 6 आणि मागचा गळा घेतलेला आहे आपण अशा प्रकारे आपण आखून घ्यायचा आहे. तर आता हा आपला 6 मुंडा आहे, पुढचा पण आपल्याला 6 मुंडा असा आपल्याला आकार आखून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे इकडच्या पुढच्या बाजूचा मुंडाला आपल्याला 1.5 इंचावरती टिक करायची आहे आणि मागच्या बाजूचा आपल्याला 1.5 इंचावर टिक करायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. पहा, अगदी सोपी पद्धत आहे. पेपरवरती कटिंग पण मी शिकवणार आहे तुम्हाला की सोप्या पद्धतीने आणि अस्तरवरती पण अशा सोप्या पद्धतीने आपण कटिंग करू शकतो. तर अशा प्रकारे हा मागचा गळा आहे, तर मागचा गोल गळा आहे. अशा प्रकारे आपण मागचा गोल गळा आपण आखून घेतलेला आहे. आता आपल्याला पुढच्या गळ्याचं पण लगेच पार्ट आपल्याला आखून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथून 2.5 इंच आपल्याला कटोरीला आकार देण्यासाठी आणि इकडून आपल्याला मध्यभागी आकार देण्यासाठी आपल्याला ही आपली जी योकपट्टी असते त्याला आकार देण्यासाठी 3.5 इंच आणि इकडून 3 इंच आपल्याला अंतर घ्यायचं आहे आणि बरोबर ती मध्यावरती आपल्याला कटोरीसाठी आकार द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण कटोरीला आकार दिलेला आहे आणि आपल्याला समोरच्या गळ्या मोजून घेतलेला आहे आपल्याला 5.5. तर अशा प्रकारे आता आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे. तर पहा मैत्रिणींनो, अशा प्रकारे अस्तरवरती आपण कटिंग करून घेतो आहे. नंतर हे कटोरीचं माप आहे. नंतर आपण ही कटोरी कटिंग केल्यानंतर आपल्याला ती वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली 11ची घडीचं माप आहे. 11ची घडीचं म्हणजेच आपण हे 36-34चं माप आपण याच्यावर आपण काढू शकतो. खूप सोपी पद्धत आहे, लवकर लक्षात बसन अशी ही पद्धत आहे शिकण्याची. हळूहळू मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. जर काही चुकलं असेल तर मैत्रिणींनो तुम्ही पण मला सांगा. मी नवीनच यूट्यूबवरती व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केलेली आहे. हळूहळू जसं जमन तसं मी तुम्हाला प्रयत्न करून शिकवण्याचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे आपल्याला ती कटोरी कटिंग करायची नाही आहे, कारण आपल्याला ती पुढच्या बाजूला कटोरी वाढवून घ्यायची आहे. ते कापण्यासाठी आपल्याला तसंच ठेवायचं आहे. तर या ठिकाणी जो एक्स्ट्रा कपडा खाली राहिला होता तर आपल्याला ती योकपट्टी कापायची नाही. ते सोडून खालच्या बाजूला अंतर मोजून आपल्याला ती पट्टी कटिंग करायची आहे. तर पहा, कारण इथं वरती जी आपण आखली होती ना तिथं आपल्याला कटोरीसाठी तसंच ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूला एकीकडून 3 आणि एका साईडने 3.5 अशा प्रकारे आपल्याला योकपट्टीसाठी आकार देण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्याला ही कटोरीच्या ब्लाऊजची योकपट्टी पण तयार आहे. तर आता आपल्याला बाही कटिंग पण करून घ्यायची आहे. तर जे उरलेलं कापड असतं इकडच्या साईडला आपण जे आकाराची घडी करून फोल्ड केलेले कापड आणि नंतर इकडच्या साईडला राहिलेलं ते कापड, आता ते आपण असं 4 फोल्डमध्ये घडी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला आकार देऊन घ्यायचा आहे बाही कटिंग करण्यासाठी. तर बाही कटिंग करण्यासाठी पण खूप सोपी पद्धत आहे. आपल्याला बाहीची लांबी रुंदी मोजून घ्यायची आहे. अशा प्रकारे तर बाही आहे आपली 5ची, तर आपण त्यात 1 इंच 1.25 इंच वाढवून आपल्याला घ्यावी लागते. नंतर 2.5 इंचावरती इकडून टिक करून घ्यायची आणि मस्तपैकी असा आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे. हळूहळू आकार देण्यासाठी पण आपण शिकतो. प्रयत्न केल्यावर सर्व काही होतं. तर अशा प्रकारे आपण बाही कटिंग करून घेणार आहोत. तर पहा, बाही कटिंग आपली झालेली आहे. आता आपल्याला कटोरीसाठी माप वाढवायचं आहे. तर पहा, जो इकडचा आपला योकपट्टीपासलं कापड राहिलेलं कटोरीचं आणि
हे आता एकावर एक कापड आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि आपली ही कटोरी वाढवलेली त्याच्यावर ठेवायची आहे. तर मी या ठिकाणी ह्या कटोऱ्या साईजनुसार म्हणजे पटकन होण्यासाठी ह्या साईजनुसार कटोऱ्या मी आधीच कापून ठेवलेल्या आहेत. 11ची कटोरी, 10ची कटोरी, 12ची कटोरी, 11ची, 9ची, 8ची अशा कटोऱ्या मी कटिंग करून ठेवलेल्या आहेत. जसं माप असेल तसं डायरेक्ट कटोरी मांडून आम्ही अशी कटिंग करतो डायरेक्ट. तर ही होती 11ची कटोरी. तर या ठिकाणी आमची कटोरी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे सगळं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आणि नंतर आपण पिसावरती कटिंग करून घ्यायचं. तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, शिकण्यासाठी बरंच काही. तर पहा आता या ठिकाणी मी पीस हातरलेला आहे आणि पिसावरती पण लगेच आपण ब्लाऊज कटिंग करून घेणार आहोत. तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे आपल्याला मागच्या गळ्याचं ठेवायचं आहे कापून. अशा प्रकारे आपण थोडंसं एक्स्ट्रा कापड पण यामध्ये आपण कटिंग करून घ्यायचं आहे अर्धा इंच. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही पण माझी चूक झाली असल्यास मला क्षमा करा असं मला वाटतं, कारण मी नवीनच यूट्यूबवरती आहे आणि तुम्हाला सोपी पद्धत शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर पहा आता आपण ही कटोरी ज्या कापड इकडं आपण मागचा गळा कापून घेतला होता त्या साईडला अशा ठिकाणी कटोरी मांडायची आहे आणि कटोरी आपल्याला अर्धा इंचावर मार्जिन ठेवून आपल्याला तो कपडा कट करून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे, खूप पटकन शिकन अशी सोपी पद्धत आहे. जसं तुम्ही मला सांगा की मला असं कटोरीचं माप वाढवून दाखवा, कटोरी काढून दाखवा, तसं मी तुम्हाला सांगत जाईन मैत्रिणींनो. तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा हे कसं केलं ते कसं केलं. तर आपण इकडचा जो बाही आहे तो कपडा एका जी खोलगट बाजू असते आपली बाहीची ती कापलेली नाही, कारण आपल्याला त्या बाजूला थोडंसं कापड जोडून घ्यायचं आहे, कारण लांबी कमी पडत होती त्याच्यामुळं आपण तो कटिंग केलेलं नाही. तिथं आपल्याला एक्स्ट्रा पट्ट्या जोडून घ्यायच्या 2 आणि नंतर ती बाजू आपल्याला कटिंग करायची. त्यासाठी मी ते तसंच ठेवलेलं आहे. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जी माहिती हवी आहे तुम्ही जसं म्हणता तसं एक पार्ट मी तुम्हाला माप काढून शिकून कटिंग करून दाखवू शकते. तर तुम्ही पण मला सपोर्ट करा मैत्रिणींनो. कशा प्रकारे तुम्हाला शिकायचं आहे, काय करायचं आहे तसं मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. नक्कीच मी प्रयत्न करून तुम्हाला शिकवण्याचा. धन्यवाद सगळ्यांना. तर पहा आपली कटिंग करून झालेली आहे. आता ही शिवून घेणार आहे मी ब्लाऊज. तर पहिल्यांदा कटिंग करायला मी शिकवते तुम्हाला, नंतर शिवायचं कसं ते पण हळूहळू शिकवते मी तुम्हाला. बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.